गेली काही वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्यामुळे शहराला महापौर नव्हता। परिणामी महापौर वैद्यकीय निधीही बंद झाला होता। मात्र आता मुंबईला पुन्हा महापौर मिळाल्यानंतर अखेर महापौर वैद्यकीय निधी पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत गरजू रुग्णांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेत मार्च 2022 मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर महापौर उपमहापौर पद रिकामी झाली। परिणामी महापौर वैद्यकीय निधी देखील बंद करण्यात आला होता। गेल्या 4 वर्षांपासून महापौर वैद्यकीय निधी सुरू करावा अशी मागणी सातत्याने केली जात होती। याबाबतचे शेकडो अर्ज महापालिकेत धुळखात पडले होते। पुण्यातील भोसरी स्थित जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पत्नी मंदाकिनी यांच्यासह शुक्रवारी विशेष न्यायालयात उपस्थित झाले। त्यामुळे विशेष न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध बजावलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं। आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही खडसे दाम्पत्य मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर झाले नव्हते। आरोप निश्चिती प्रक्रियेसाठी खडसे दाम्पत्याची उपस्थिती आवश्यक होती। तसंच ते अनुपस्थित राहिल्याने खासदार आमदार प्रकरणांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाचं न्यायाधीश महेश जाधव यांनी खडसे दाम्पत्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं होतं। याविरुद्ध खडसे दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु विशेष न्यायालयासमोर उपस्थिती लावून अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून घेण्याची सूचना न्यायालयाने केली होती। त्यानुसार ते हजर राहिले आणि आता वॉरंट रद्द करण्यात आले। महापालिका आपली वैधानिक कर्तव्य पाडण्यास बांधील असून अतिक्रमणकर्त्यांना खुश करण्याची भूमिका घेऊ शकत नाही। किंबहुना अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई न करण्याची फुटकळ कारणं देऊन महापालिका आपल्या वैधानिक कर्तव्यांना बगल देते। अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला पुन्हा एकदा धारेवर धरले। पवईत हिरानंदानी येथील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण न हटवण्यामागील महापालिकेने दिलेल्या कारणांबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले। हा रस्ता खासगी मालमत्तेचा भाग असल्याने तेथील अतिक्रमण हटवू शकत नसल्याची भूमिका महापालिकेने मांडली होती। त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या भूमिकेचा समाचार घेतला। वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत असमर्थता दर्शवणारी महापालिका प्रशासनाची भूमिका ही आश्चर्यकारक आहे। त्यांची भूमिका कमकुवत आणि अधिकारांचा त्याग करणारी असल्याची टीका न्यायालयाने केली। विकासकाने अनुपालन न केल्याचं आढळल्यानंतर मालाड पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय हा उच्च न्यायालयाने नुकताच योग्य ठरवलाय। तसंच महानगरपालिकेला मालकीची जमीन विकसित करण्याचा प्राधान्य अधिकार असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिलाय। निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळताना हा निर्णय दिलेला आहे। प्रकल्पासाठी पूर्वी दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र 10 जानेवारी 2024 रोजी रद्द करण्याच्या महापालिकेच्या आदेशाला ओम विश्वशांती CHS आणि विकासक ओखावाला शेल्टर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। महापालिकेचा हा निर्णय कायदेशीर आहे आणि स्पष्टपणे अनुपालन न करण्यावर आधारित आहे, असं न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना स्पष्ट केलाय। मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात पादचारी उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। विक्रोळी मुलुंड दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत, तर शेवटची CSMT कर्जत लोकल ही विद्याविहार कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकात थांबा घेणार नाही। त्यामुळे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने अन्य स्थानक गाठावं लागणार आहे। मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे पादचारी उड्डाणपुलाची 6 मीटर रुंदीच्या 4 तुळ्या रोड क्रेनच्या सहाय्याने उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। हा ब्लॉक शनिवारी 1:05 पासून ते पहाटे 4:35 पर्यंत असणार आहे। या ब्लॉकमुळे रात्री 12:24 सुटणारी CSMT ठाणे लोकल आणि पहाटे 4:04 सुटणारी ठाणे CSMT लोकल रद्द करण्यात येणार आहे। तसंच रात्री 12:12 सुटणारी CSMT कर्जत लोकल माटुंगा रेल्वे स्थानक मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे। त्यामुळे ही लोकल जलद मार्गांवरील फलाटा अभावी विद्याविहार कांजूरमार्ग आणि नाहूर या रेल्वे स्थानकात थांबणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे।
मुंबईमधील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्र आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तात्काळ तपासणी करावी असे आदेश महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिलेत। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या फेरीवाल्यांना 237 बोगस जन्म प्रमाणपत्र दिले असून संबंधित फेरीवाल्यांच्या जन्म प्रमाणपत्रांची छाननी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी असं त्यांनी नमूद केलंय। महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील संबंधित 237 जन्म प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। रितू तावडे यांनी महापौर पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर महानगरपालिकेतील महापौर दालनात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली। पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या सेवेत वाढ केली जाते। पश्चिम रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून 19 फेब्रुवारी रोजी 12 अतिरिक्त वातानुकूलित लोकल आणि 3 सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या लोकल सेवेमध्ये 4 फेऱ्यांची वाढ झाली। यामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांची संख्या 1410 वरून 1414 होणार आहे। पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार वातानुकूलित लोकल प्रवासाच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रतिसाद देत प्रवाशांना परवडणाऱ्या पर्यायांची गरज ओळखून पश्चिम रेल्वेनं वातानुकूलित लोकल सेवांमध्ये भर केली आहे। या वाढीव सेवांमुळे लोकलमधील गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 11 सामान्य लोकलच्या वेळेत 11 वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत। कायदेशीर बंदी असूनही रेस्टॉरंट्समध्ये 5 ते 10% सर्व्हिस चार्ज बिलामध्ये आकारला जात असल्याचं आढळलंय। हा चार्ज चॅरिटी कॉन्ट्रीब्युशन, स्टाफ वेलफेअर फंड किंवा स्टाफ कॉन्ट्रीब्युशन अशा वेगवेगळ्या नावांनी दाखवला जातो। तो सेवा कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छेने दिली जाणारी 10% टीप आहे। जर ती काढून टाकायची असेल तर वेटरला तसं सांगा असं मेनू कार्डवर सूचित केलं जातं। मात्र असं असतानाही सर्व्हिस चार्ज आकारणी सुरू असल्यानं अशा रेस्टॉरंट्सवर कारवाई करा अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायत समितीनं केलेली आहे। पंचायतीनं केलेल्या तपासणीत असं आढळलंय की केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं 4 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व्हिस चार्ज कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही नावाने आकारणं ही अयोग्य पद्धती आहे असं जाहीर करत त्यावर बंदी घातली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं डिसेंबर 2025 मध्ये 2 हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांची या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत या मार्गदर्शक सूचनांना वैध ठरवलंय। ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीनं सर्व्हिस चार्ज आकारणं हे अयोग्य व्यापारी पद्धत आणि करातील अनुचित अटी असल्याचं नमूद करण्यात आलंय। तरी रेस्टॉरंटकडून आदेशाचं उल्लंघन सुरू आहे असं मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितलंय। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी बसायला जागा नसल्याचं कारण देत घातलेल्या गोंधळाची दखल शुक्रवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली। यावेळी महापालिका सभागृहातील उपलब्ध जागेत काही बदल, सुधारणा करून नगरसेवकांना बसण्यासाठी आसन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेची हेरिटेज इमारत तळमजला अधिक 2 मजली आहे। या इमारतीत मर्यादित जागा आहे। काळाच्या ओघात नगरसेवकांची संख्या वाढत गेली, मात्र सभागृहातील आसन क्षमता मर्यादित राहिली। काही वर्षांपूर्वी पालिका सभागृहाला लागलेल्या आगीनंतर सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलं, मात्र आसन क्षमता काही वाढवण्यात आली नाही। 2022 पर्यंत तरी 227 नगरसेवक आणि 5 स्वीकृत नगरसेवक, महापालिका चिटणीस, विभागाचे संबंधित अधिकारी, पत्रकार हे कसे तरी दाटीवाटीनं आसनावर बसून काम करत होते। यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 झाली, त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। कांजूरमार्ग येथील 15 हेक्टर जमिनीवर मेट्रो 6 चा डेपो बांधण्याचा MMRDAचा मार्ग आता मोकळा झालाय। उच्च न्यायालयाने या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणारी याचिका शुक्रवारी फेटाळली। न्यायालयाच्या निर्णयामुळे स्वामी समर्थ नगर अंधेरी ते विक्रोळी या मेट्रो 6 च्या डेपोचा मार्ग मोकळा झालाय। महेश गरोडिया यांच्या पूर्वजांना ही जमीन 15 ऑक्टोबर 2017 पासून 99 वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आली होती। मात्र 2004 मध्ये मिठागर विभागानं गरोडिया यांनी अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाडेपट्टी करार रद्द केला। केंद्र सरकारच्या या निर्णयाला गरोडिया यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिलं। तो दावा प्रलंबित असल्यानं गरोडिया यांनी या जागेवर मेट्रो 6 चा डेपो बांधण्यास आक्षेप घेतला होता।